सगळे भरीत खाऊन झाले असतील मस्तपैकी. हे पण भरीत ट्राय करा. चवीला अप्रतिम सोपी पद्धत. बनवूया चला चुलीवरलं टमाटर आणि वांग्याचं भरीत. चवीला अप्रतिम साधी सिंपल पद्धत. स्टेप बाय स्टेप करा फॉलो, चुकणार नाही. चला चालू करूया मंडळी. चला सुरुवात करायचं का व्हिडिओला. चला मस्तपैकी कांदा भाकर आणि भरीत चवीला अप्रतिम लागते. नक्की मला ट्राय करून सांगा कसं झालं तर जमलं का नाही. चला काय नाही, मोठे मोठे 2 वांगे घेतले, 2 टमाटे घेतले. चुलीत भरपूर आर होतं ते थोडंसं बाहेर असं काढले. एक 5-10 मिनिट तसं चुलीमध्ये मस्तपैकी भाजून तयार झाले वांगे. चला थंड होऊ द्यायचं. पूर्ण गरम आहे त्यावर काढायचं नाही, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. लक्षात ठेवाय पहिली महत्त्वाची स्टेप. सगळ्यात थंड झाल्यामुळं काय होतं सांगू का मी. काय नाही, असं आलं असते ना आपले लई काढत बसण्यापेक्षा असं पटकन एका ह्याच्यामध्येच निघून जातं. वांग्याची टमाट्याची पण तुम्ही पाहू शकता. गरम गरम पण काढून बघा आणि थंड काढून पण बघा. थंड काढल्यामुळे सगळे अख्खे निघतात, गरम राहिल्यामुळे तुटत लय निघतात. असं वांग्याचं पण पटपट सगळीकडे सारखं साल निघते. मदत होण्यात मदत होते, काढण्यामध्ये मदत होते. साधी सिंपल पद्धत. चला मस्तपैकी मी काढून घेत आहे वांग टमाट्याची साल. पटापटा काढून घेतल्यानंतर मस्तपैकी इकडं खलबत्ता घेतले स्वच्छ धुवून. एक राहिलेलं वांग पण पटपट काढून घेतले. नक्की पहा. व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा. चला खलबत्ता स्वच्छ धुवून घेतले. चला पहिलं वांगं ठेचून घ्यायचं आबडधबड. छान पाहू शकता मी कसं करत आहे तसंच करा तुम्ही. खलबत्ता नसला तर मिक्सर भांड्यामध्ये का करू नका, नाही तर पूर्ण पेस्टच होत आहे. एक ताट घ्या, एक ग्लास घ्या, काहीतरी घेऊन असं नुसतं आबडधबड व्हायचं त्यात ह्याच्यासारखं करा तुम्ही. मिक्सरला लावलं तर पूर्ण बारीक होईल, करू नका. असंच चवीला छान लागते. तुम्ही असं करून पहा. ते नसलं तर ग्लास बेलण्यानं पण केलं तर चालतं. आबडधबड केलं तर हे मस्तपैकी बारीक झाली. चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसं आहेत तुम्ही सगळे? मस्तच असताल ना. चला मी असंच ठेवले का इकडं मला चूल पेटवायचं होतं थोडंसं. छान लाकडं पण थोडं मला मीच लाकडं तोडून आणून ठेवते. सगळे तोडून थोडं लाकडं आणलं. कॅमेरा असंच चालू राहिलं, सगळ्यांनी समजून घ्या. चला मी इकडं चूल पण पेटून घेतले. मस्तपैकी तयार होत आहे. मला भरीत कसं झालं कमेंट करून सांगा. सगळ्या भरीत तर खाल्लाशी हे पण भरीत ट्राय करा. न्यू करा. का नवीन आहे का जुनी आहे का कसली आहे माहिती नाही मला, तर आमचे आजीनं सांगितली असं बनवत होती. मला अजून असं न्यू रेसिपी पाहण्यासाठी मला कमेंट करा. तुमच्याकडे काय न्यू रेसिपी असेल तर मला कमेंट करून सांगा. चला मस्तपैकी चुलीखाली जाळ घातले. जाळ घालून कढईमध्ये एक मापात तेल घातले. शक्यता तेलच कमच वापरायचं भाज्यांना. कसं आपले लहान मुलं खाणारे असतात. तेल आत्ताचे चांगले नाहीत. सगळ्यात तेल चांगलं तर शेंगाचं तेल. शेंगाच्या पण तेलामध्ये आता भेसळ मिक्सच करायला लागलेत. कुठं चांगले तेल भेटालेत. म्हणून थोडंसं जाळ पण पेटीनं नव्हतं घातले. मग पेटलं. आबडधबड कुटून घेतलेलं लसूण तुम्ही पाहू शकता. लय मी बारीक पण केलं आणि लय मोठं पण नाही. आबडधबड कुटून घेतलं. लसूण घालून घेतलं. त्याच्यामध्ये लालसर झाल्यानंतर वाटून घेतलेलं वाटण तयार घातलं की मंडळी. म्हणजे बोलण्याची पद्धत कसं वाटते मला सांगा. थोडंसं प्रयत्न करत आहे. मग मस्तपैकी त्याच्यावरनं सगळे आहेत तेवढे घरातले सगळे मसाले घालायचे. नसले तर नुसतं साधा सिंपल लाल मसाला घरातला घाला. लाल मसाला तर सगळ्याकडेच असतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1-2 मिनिट परतून घ्यायचं. एक वाफ काढून घ्यायचं. साधी सिंपल झटपट पटापट होणारी पद्धत आहे माझी. चला ही वाफ काढून घेतले. मला भरीत कसं वाटलं कमेंट करून सांगा. माझी मुलं तर आवडीनं खाल्ले. तुमची मुलं कमेंट करून सांगा कसं खातात. या ह्याच्याने बनवा. मुलं खूप आवडीनं खातील. तुम्ही पाहू शकता. टमाटर न खाणारी मुलांना असं टमाटर खाऊ घाला. न खाणारे पण बोटं चालटून खातील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.